आता 2 दिवस आधी मी माझ्या दादीला एक गिफ्ट दिलं होतं, मोबाईल फोन. त्याला फोन गिफ्ट दिल्यानंतर त्याची खुशी आणि त्याचा आनंद आणि त्याचं कन्फ्युजन ते मला 2 दिवसानंतर कळालं की का चेंजेस होते आहे माझ्या दादीमध्ये. तो आधी सकाळी उठून ना प्राणायाम करायची, मेडिटेशन करायची. आता ती काय करते तुम्हाला माहिती आहे? ती बसून एकदा गुड मॉर्निंग 10 लोकांना पाठवा, नाहीतर तुमच्यासाठी काहीतरी वाईट होईल, असं व्हिडिओज आणि असं सारे मीम्स वगैरे शेअर करतात. का असं? आणि ना जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपण जेवल्यानंतर माझ्या आजी दादी सांगायची की जेवायच्या वेळी ना आरामात डोळे बंद करून प्रार्थना करा मग जेवा. आता ती काय करते, लोकांना विचारते, अरे जेवलीस का रे, जेवतोयस का, असं का झालंय? आणि ते मला सांगणार कोण? आणि त्याचं मी दिला गिफ्ट म्हणून असं आहे का? जर मी नसतं दिलं तर काय होणार? आता मला काहीतरी द्यायचं होतं, मग मी गिफ्ट मध्ये फोन दिला. चुकलं का रे माझा भावा? सांग ना, तूच सांग, काय करू आता मी? आता मला असं वाटतंय ना, एक एक सेकंडचा क्लिप काढून ती इन्स्टामध्ये टाकते. असं तुझ्याशी बोलत असेल, आता ती आत आहे म्हणून. आता जर आपल्याला समोर असती ना, तर आपले हे पण व्हिडिओ काढून ती इन्स्टामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये कुठेही स्नॅप टाकते. आता मला असं वाटतंय की मी माझ्या आजीसोबत नाही, इन्फ्लुएन्सर आजीसोबत राहतोय.